देऊन स्वागत. नॅन्सी परेरा मॅडमचं स्वागत मोनिका मॅडम पुष्पगुच्छ देऊन करतील. मीना अरुणसर मॅडमचं प्रमिला मॅडम एक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. सर्वांनी प्लीज काढा. कोकिला जोशी मॅडमचं स्वागत मानसी राऊत करतील. राजेंद्र सर प्लीज. आरोग्य हॉस्पिटलचे राजेंद्र सरांचं आपण स्वागत करूया. सविता कांबळे करतील. पवित्रा डायमंड से सर सोमनाथ सर बबीता जेडा मॅडमचं माधुरीताई स्वागत करतील. स्वागत करते आणि सगळ्यांना पहिला दिवस आपण शुभेच्छा देते. आपण आता इथे जमलो, आपण एकत्र येण्याचं हे आपलं कारण होतं पहिला मेळावा जमवण्याचं. त्याच्यामध्ये उद्दिष्ट होतं की आपण सगळ्या एकत्र महिला येऊ, आपण एक संकल्प महिलांचा तो आपण एकत्र आल्यानंतर आपल्याला सगळ्यांची ओळख होते, एकमेकींची ओळख होऊन आपण आपल्या बिझनेसमध्ये आता घरगुती याच्यातून प्रत्येकजण काय काय बिझनेस करत असतात आणि त्याच्यातून आपली सगळ्यांची ओळख होते, आपले कॉन्टॅक्ट नंबर मिळतात आणि आपल्याला नवीन दिशा मिळते. महिला पुढे आहेत, पण एवढ्या पुढे आहेत की 3-4 दिवस अगोदरच महिला दिन साजरा करण्याची हिंमत ठेवतात. सो आपल्याला सगळ्यांना जरूर आणि एक एक टाळ्या. आणि आमच्या कार्यकर्त्यांना, व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि आमच्या धडाडीच्या कार्यकर्त्या, आमच्या मार्गदर्शिका, आम्हाला घडवणाऱ्या आणि आम्हाला घेऊन चालणाऱ्या आणि तुमच्या साथीनेच आम्ही पुढे पुढे जात राहतो. कधीतरी आम्ही पण तिथे असतो, होतो, आज इथे आहोत, उद्या कुठेतरी असणार. सो मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते महिला दिनाच्या. आता एक आठवडाभर आपला महिला दिन चालूच असणार. आता तुमचा दिवस आहे, तुमचा महिना आहे. हळदी कुंकू संपले की वारे वाहतात महिला दिनाचे. सो सगळ्यांना शुभेच्छा. माझ्याकडून एकच की स्त्री म्हणून जन्माला आलेले आहेत, स्त्री म्हणून जगा आणि स्त्री म्हणून चांगलं मरा. ठीक आहे, मरताना असं वाटलं नाही पाहिजे आयना राहून गेलं, काहीतरी करायचं राहून गेलं, काहीतरी आत्मसात करायचं राहून गेलं, डान्स करायचं राहून गेला, गाणी गावायची राहून गेली किंवा काहीतरी चांगलं करायचं राहिलं. आपण आजूबाजूला बघतो कोणतरी कसं तरी जगत असते, कदाचित आपल्यामध्ये पण एक दोघे असतील. सो माझी तुम्हाला विनंती आणि माझं ब्रीद वॉक आहे, 40शी आली ना की 40शी मध्ये आपण आपल्यासाठी जगायचं 50शी पर्यंत. कोणता रोग यायचा तर येऊ, ऍक्सिडेंट हो, काही हो, माझी आठवण करा आणि जिंदादिलीने जगा आणि दुसऱ्यांना पण जगवा. आपल्या आजूबाजूला ज्या महिलेना, ज्या कोणाला गरज असेल त्यांना सहकार्य करा आणि आमच्यासारखे हसत खेळत जगा, हसत खेळत राहा. थँक्यू. आपले हनीफ सर, मीना मॅडम आणि हे सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि
अंजाळकर सर आलेले आहे, राजेंद्र सरांचं मला एकच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, सगळ्यांनी आधी सरांचा नंबर घ्यायचा. म्हणजे मी त्यांना सांगितली यांना सगळ्यांना नंबर द्यायचा आहे. काहीही मेडिकलची गरज पडली सर तुम्हाला रात्री बेरात्री कधीही 24/7 तुम्हाला मदत करतील. माझ्या समोर आहे, मी आत्ताच माझी मावशी झाली होती, पडली होती, दोघी फ्रॅक्चर होते. मी गावावरून कॉल केला, त्यांनी माझं पूर्ण व्यवस्थित अरेंजमेंट करून मला सुंदररित्याने फुल मदत केलेली आहे. आणि ह्या फील्डमध्ये आम्ही सगळे कमी आहोत, पण आम्हाला मदत करणारे अंजाळकर सरांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आज ते आपल्याला कार्ड देणार आहे. हे कार्डचं खूप सुंदर महत्व आहे, ते तुम्हाला सांगणारच आहे, पण मी माझ्यातर्फे सांगते. म्हणजे आपल्या ह्या अशा प्रोग्राम्स मध्ये ज्या ज्या काही संधी आपल्याला मिळत असतात महिलांनो, आपण ते घ्यायला पाहिजे. एम्पॉवरमेंट आमचं चालूच आहे, होणार आहे, होतच राहतं. नेहमी मी तुमच्याशी बोलत असते. आज मला इकडे बबितासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बबिता एक अशी धडाडीची न्यू लीडर येते आहे की जी मी माझी परछाईच तिला बघते खरं, क्योंकि मैं जो करती थी वो मुझे वो करते हुए दिख रही है अभी, और वो धीरे धीरे उसका कारवा बनाते जा रही है, बढ़ते जा रहा है. अभी ईस्ट वेस्ट में था, ईस्ट में गया, ऐसे करते करते नाला सुपरासा हर जगह में वो सबके दिलों में छा जाएगी और वो ऐसा काम भी करेगी. और हमारा लायंस क्लब की तरफ से हमारे जो आरसी मैडम है भारती ताई, उनके बारे में यही बोलूंगी, उनके लिए जोरदार तालियां होनी चाहिए. मैडम हमेशा से सिर्फ महिलाओं के लिए ही काम करती है. और जो भी कुछ भी अगर बिजनेस भी आएगा ना, पहले ये देखेगी कि इसमें महिलाओं को क्या फायदा होगा या महिलाओं की उन्नति कैसे होगी. तो ऐसे हमारे साथ में आज वो भी जुड़े हुए हैं. श्रद्धा मैडम तो हमेशा श्रद्धा है, बहुत अच्छे से करते ही है, आते ही है और मदद करते ही है. उनको भी एक फोन करो आपको सब सहायता मिल जाती है. तो मेरे अभी दो शब्द खत्म करती हूँ और सब लोगों को महिला दिन की बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ. 8 मार्च को हम लोग सब बिजी रहते हैं और 10 मार्च संडे आएगा, उसके पहला जो संडे आया वो हम लोगों ने महिला दिन पकड़ा. ये कार्यक्रम लायंस क्लब बरारी और बस्ती साई प्रयत्न के माध्यम से हो रहा है. मैं आपको आपके सामने 2-3 स्कीम लेकर आई हूँ. एक तो हमारे आरोग्य हॉस्पिटल का एक फ्री हेल्थ कार्ड आएगा, उसकी स्कीम है, वो आपको राजेंद्र अंजाळकर बताएंगे. वो फैमिली फ्री हेल्थ कार्ड है, क्योंकि महिलाएं अपनी हेल्थ का ख्याल नहीं रखते हैं. हम फेशियल करने ब्यूटी पार्लर जाते हैं, 1000-2000 रुपया देकर आते हैं, लेकिन हम कभी डॉक्टर के पास नहीं जाते, हम चेकअप करने नहीं जाते. अगर किधर फ्री चेकअप भी है हम नहीं जाते. हम कैंसर के ऊपर सेमिनार करते, सुनने के लिए लेडीज नहीं आती. क्यों मुझे नहीं पता, बट हम लोग हमारे आरोग्य की तरफ ध्यान नहीं देते. इसलिए मैंने सोचा है कि अगर हमें फ्री ओपीडी कुछ डिस्काउंट रेट में अगर टेस्ट मिलते हैं तो हम कर लेंगे. तो वो कार्ड है, उसके बारे में आपको अंजाळकर तो बताएंगे, लेकिन आप उसका लाभ लीजिएगा. ऐसा नहीं कि आपको कार्ड फ्री मिला. हेलो हेलो. तुम प्रेम हो, यह आप सब स्त्रियों को समर्पित है. तुम प्रेम हो, आस्था हो, विश्वास हो, टूटी हुई उम्मीदों की एकमात्र आस हो. टूटी हुई उम्मीदों की एकमात्र आस हो. हर जान का तुम ही तो आधार हो. हर जान का तुम ही तो आधार हो. नफरत की दुनिया में तुम ही तो प्यार हो. उठो, अपने अस्तित्व को संभालो. उठो, अपने अस्तित्व को संभालो. एक दिन ही नहीं, हर दिन के लिए तुम खास हो. हैप्पी वुमेन्स डे. तसं प्रत्येक दिवस आपलाच आहे, तरीही लोक करतात साधारणतः आपण त्याच्यात डुबायचं आणि तेही घेऊन टाकायचं. हे आपला स्वभाव आहे, कारण आपण वर्षभर फक्त कुटुंबासाठी देत असतो. घेणं आपल्याला माहिती नाही आहे स्त्रियांना.
त्यामुळे हा आनंद आपण घ्यायचा आहे. आज मी लायन्सची रिजन चेअरपर्सन म्हणून जरी इथे उभी असली किंवा या सगळ्या महिलांनी जसं सांगितलं तसं एक काहीतरी घेऊन यावं महिलांसाठी. ऍक्च्युली आम्ही हा कार्यक्रम ज्योतिताई आणि मी विरारला फायनल केला होता, पण आमच्या श्रद्धा मॅडमची ऑर्डर आली आणि आम्ही तो वसईला आधी घ्यायचं ठरवलं आणि त्यात बबिता मॅडमनी भर पाडली की नाही मॅडम महिला दिनाच्यामुळे इकडे घ्या. मी हो म्हणलं आणि आजचा दिवस आला आणि या तुमच्या सगळ्यांना महिला दिनाच्या ऍडव्हान्स शुभेच्छा आणि पुढच्या सगळ्या आरोग्यदायी शुभेच्छा. म्हणून आरोग्य हॉस्पिटल आपल्यासाठी आहेच, पण तरी जे स्त्रीच्या म्हणजे मनात किंवा आयुष्याचे महत्वाचे ते तिचं नटणं, तिचं स्वतःला नटवणं, नटणं आणि छान दिसणं आणि छान प्रेझेंट करणं. तर आज पाटील पवार ज्वेलर्स तुमच्यासाठी खूप काही छान गोष्ट घेऊन आल्या. तुम्हाला छान छान नाश्ता मिळणार आहे, तुम्हाला छान छान हौजी खेळवणार आहोत आणि त्याच्यातली गिफ्ट तुम्ही ऐकलेत ना तुम्ही खुश व्हाल. खूप छान गिफ्ट आमच्या पवित्र डायमंड्सने तुमच्यासाठी आणलेले आहेत आज आणि आपण जोश और होश के साथ वो हौजी खेलेंगे. ज्यादा भाषणबाजी आज नहीं करना चाहते हैं क्योंकि ऑलरेडी प्रोग्राम थोड़ा लेट हुआ है. हम लोग माफी मांगते हैं आपसे और ढेर सारी शुभकामनाएं आपके साथ देते हैं. और अगर कुछ आपको कुछ करना है, कुछ आगे आना है तो लायंस क्लब में आप ज्वाइन हो सकते हो. उसके बाद आणि आनंद घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला की क्लब और शुभेच्छा देते हुए महिला तीच अक्षर म यानी ममता, ही यानी हिमालय जैसी शीतलता जिसमें है वो, और ला यानी लाजवाब सामाजिक कार्य करने हमारी ये सभी महिलाएं आगे बढ़ो और इतनी शक्ति हमें देना दाता. मन का विश्वास कमजोर होना, हम चले रास्ते के हमसे भूल कर भी कोई भूल न होना. शुभेच्छा देते हुए आप आगे बढ़ो. प्लीज मॅडम. आणि आपल्याला दोन शब्द बोलतील रोहिणी मॅडम. आणि तुम्ही एवढ्याच मोठ्या संख्येने सगळे इथे आल्या, तुम्ही वेळ काढून आलाय हे खूप महत्वाचं आहे. तुमचे सगळ्यांचे आभार. आता आपण महिला दिन का साजरा करतो हा प्रश्न तुम्ही स्वतःला पहिले विचारा, नंतर तुम्हाला त्याचं उत्तर आम्ही विचारू की महिला दिन आपण का साजरा करतो. पहिल्या काळी असं व्हायचं की बाई ही फक्त चूल मूल, सॉरी आप हिंदी में बात करते चूल मूल और सिर्फ घर में ही यानी खाना बनाना, बच्चों को ये करना इधर करती थी. पर अभी ऐसे हो रहा है कि लेडीज बाहर निकल रही है. बराबर क्यों बाहर निकल रही है कि उसको लग रहा है कि कहाँ से समाज में मेरी एक आइडेंटिटी क्रिएट करें. राइट, इसके लिए हम लोग अलग अलग स्किल लेते हैं, सीखते हैं. पर वो आप आपकी आइडेंटिटी बनाने के लिए आप उधर तक ही घर तक ही रहते हो. तो आगे बढ़ने के लिए जैसे आप आपकी आइडेंटिटी बनाने के लिए बाहर निकल रहे हो, वैसे अगर आप छोटा मोटा घर से कुछ बिजनेस कर रहे हो तो उसको भी आप सगळ्या महिलांनी कृपया इकडे लक्ष द्या. सगळ्यांनी दर 2 मिनिटं ऐका माझं. नंतर आपण परत गेम आहे तर बरेच आमच्याकडनं लिंक घ्यायची हॉस्पिटलची. आम्ही तुम्हाला लिंक देऊ. हॉस्पिटलचा ऍड्रेस तुम्हाला आता व्हॉट्सअपवरच येऊन जाईल. त्याचे काही तुम्हाला टेन्शन नाही येणार कसं हॉस्पिटलमध्ये पोहोचायचं ते. विशेष काय की आपण एक हेल्थ कार्ड बनवतोय, कुटुंब कार्ड. की फॅमिली कुटुंब कार्ड आहे आपल्याकडे. त्याच्यात तुम्ही तुमचं नाव, तुमच्या मिस्टरांचं नाव, तुमच्या मुलांचं नाव, एकची काही मर्यादा नाहीये. किती सिनियर सिटीजन असलं, किती लहान मुलं असलं तरी आपल्याकडे ती फॅसिलिटी आहे. आपल्याकडे लहान मुलांपासून ते एमडी डॉक्टर पर्यंत सगळे म्हणजे पिडियाट्रिक पासून ते एमडी डॉक्टर सगळे डॉक्टर आपल्याकडे अवेलेबल आहेत तिथे. आता हेल्थ कार्ड मध्ये आपण काय केलेलं आहे पण सगळ्यात मोठे आभार मी काही लोकांच्या इकडे मानतो. ज्या लोकांबरोबर माझे ऋणाणू संबंध 25 वर्षापासून आहे. पहिला म्हणजे हरीश सर आहेत. वसई गावामधून आम्ही लोकांनी चालू केलेलं कार्य. आम्ही त्यावेळेस मोती बिंदू कॅम्प सलीम मेमन सर हे आम्ही या तिघांनी मिळून मोती बिंदू कॅम्प फ्री मध्ये केलेले त्या काळामध्ये. त्याच्यानंतर श्रद्धा मोरे मॅडम
ह्याच्याबरोबर सुद्धा आम्ही 20-25 वर्ष झाले सगळ्या आरोग्य कॅम्पच करतोय. कॅटरॅक्ट असो, एन्जिओप्लास्टी असो, एन्जिओग्राफी असो, बायपास सर्जरी असो. श्रद्धा मॅडमने खूप आम्हाला मदत केलेली आहे. पेशंटसाठी सुद्धा भारती मॅडम, किरण पटेल मॅडम या सगळ्यांनी खूप मदत केलेली आहे आम्हाला दूर होण्यासाठी. आणि त्यांचा विश्वास आहे की मी जे कार्य करतोय त्या कार्याला आपण पूर्णता घेऊन त्या कार्याची पूर्ण संतुष्टी करतो हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे मला. त्याबद्दल मी त्यांचे परत एकदा धन्यवाद. छोटंसं एक प्लॅन पण आहे ते पण तुम्हाला इन्फॉर्म करू. बट फर्स्ट ऑफ ऑल वी स्टार्ट प्लेइंग हाऊसी. खेळता खेळता हे पण बघू आणि करू पण. टाइम वाचवायचे बाबा, ठीक आहे? अच्छा, किंवा मी माझ्या टीम आहे त्यांना रिक्वेस्ट करतो तुम्हाला हाऊसीचे तिकीट देऊ आणि तुम्हाला एक 2-3 कोणा भेटू तुम्हाला स्टार्ट करायला गेम स्टार्ट करा. ओके चालेल, ठीक आहे. आता तेवढं लकी आहे माझे फक्त 2 नंबर पण नाही लागले. शिवाय